जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवक पदाच्या संदर्भामध्ये कोल्हापूर हायकोर्टामध्ये जी महत्त्वाची याचिका होती, कालच्या तारखेला त्या याचिकेच्या संदर्भामध्ये सुनावणी झालेली आहे। सुनावणी दरम्यान काय घडलेलं आहे, न्यायाधीश महोदयांनी काय सांगितलेलं आहे, इथून पुढची रणनीती एक्झॅक्टली काय असू शकते, त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या विषयांचे डेली लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, पीवायक्यू ची टेस्ट सिरीज, पीवायक्यू ची व्हिडिओ सोल्युशन सिरीज आणि सीटीटीची बॅच मोफत, या सगळ्या बाबी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवण्याकरिता तुम्हाला प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करायचं आहे। मास्टर टीचर डाउनलोड करा आणि आज आता ताबडतोब आपल्या अभ्यासाला सुरुवात करा। चला आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, जसं की आपल्या सर्वांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की पवित्र पोर्टल मार्फत 2022च्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास 30,000च्या आसपास शिक्षण सेवक रुजू झालेले आहे। आता शिक्षण सेवकांचं जर आपण मानधन बघितलं, अतिशय तुटपुंज आहे। समान काम समान वेतन या तत्वावर खऱ्या अर्थानं जे आहे सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वेतन मिळणं अपेक्षित आहे, परंतु शिक्षण सेवकांना वेतन मिळत नाही, त्यांना मानधन मिळतं। पहिली ते 8वी वर्गाला 16,000, 9वी 10वीला 18,000 आणि 11वी 12वी वर्गाला जे शिक्षण सेवक आहे त्यांना 20,000 असं एक तुटपुंज मानधन या ठिकाणी मिळतं। आणि खऱ्या अर्थाने घरापासून 700-700 किलोमीटर 800 किलोमीटर अंतरावर स्वतःच्या फॅमिलीला घेऊन जाणं आणि या 16,000मध्ये स्वतःची उपजीविका भागवणं जवळजवळ अशक्य आहे। मग या सगळ्या बाबी ज्या आहेत विचारात घेता आणि याच्यासोबत आणखी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शिक्षण सेवकांना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मिळत नाही। मग ते मेडिक्लेम असेल किंवा सेवा संरक्षण असेल, बऱ्याच गोष्टी आहेत। या सगळ्या बाबींना हेरून आपल्या शिक्षण सेवक बांधवांच्या वतीने संघटनेच्या मार्फत कोल्हापूर हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि कालच्या तारखेला त्याची महत्त्वपूर्ण सुनावणी होती। त्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी देतोय। बघा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे तुम्हाला एक कोर्टाची ऑर्डर दिसत असेल, इन द हायकोर्ट ऑफ ज्युडिशियल ऑफ बॉम्बे हायकोर्टच्या या ठिकाणी जे आहे कोल्हापूर जी बेंच आहे नवीन निर्माण झालेली, त्या बेंचचं या ठिकाणी जे आहे एक ऑर्डर दिसत आहे। हा रिट पिटिशन नंबर वगैरे या सगळ्या बाबी तुम्हाला वेगळ्या सांगण्याची आवश्यकता नाहीये। पिटिशनर कोण आहेत तर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना आणि ऑदर्स। आता आपल्या शिक्षण सेवक बांधवांनी एकत्र येऊन जे आहे एक संघटना हाताला घेतलेली आहे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना। या संघटनेच्या बॅनर खाली ही जी याचिका आहे टाकण्यात आलेली आहे आणि ही याचिका द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड ऑदर्स यांच्या विरोधामध्ये टाकण्यात आलेली आहे आणि याची जी महत्त्वपूर्ण सुनावणी कालच्या तारखेला म्हणजे 26 फेब्रुवारीला झालेली आहे। आता यामध्ये एका लाईन मध्ये कोर्टानं काही गोष्टी सांगितलेल्या आहे बघा। पिटिशनर अंडरटेक्स टू रिमूव्ह ऑफिस ऑब्जेक्शन्स विदिन 2 वीक्स stand over to 12th March 2026 फॉर फिलिंग रिप्लाय। म्हणजे काय झालेलं आहे, कोर्टानं या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कोर्टामध्ये एकदा आपले अयोग्यताधारक किंवा शिक्षण सेवक किंवा कोणतेही उमेदवार गेले, पहिल्यांदा त्याला मिळते तारीख पे तारीख। याही ठिकाणी त्याच पद्धतीचं या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे। या याचिकेला पुढची तारीख या ठिकाणी 12 मार्च 2026 मिळालेली आहे। आता या ठिकाणी जे आहे अजित काडेथानकर आणि सूर्यवंशी साहेब हे या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत। आता हे तर झालं जनरली किंवा नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, परंतु या ठिकाणी काय युक्ती सुनावणी दरम्यान नेमकं काय झालेलं आहे ती माहिती मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये कुतूहल आहे। खऱ्या अर्थाने मित्रांनो, आपल्याला सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली जी काही माहिती आहे
ती माहिती मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय. कालच्या तारखेला ज्यावेळेस सुनावणीला सुरुवात झाली त्यावेळेस शासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की हा जो काही मुद्दा आहे, शिक्षण सेवक रद्द करणे किंवा मानधन वाढवणे किंवा शिक्षण सेवकाचा एकूण हा मुद्दा जर आपण बघितला तर तो अतिशय व्यापक आहे. व्यापक आहे याचा अर्थ असा आहे की त्याला जे आहे अफेक्ट करणारे उमेदवार खूप जास्त आहे. कदाचित जे आहे आपले पवित्र पोर्टलचे 30,000 आणि प्रायव्हेट सोसायटीज मधले सगळे उमेदवार जर धरले तर लाख 1.5 लाख उमेदवार त्या ठिकाणी असू शकतात. मे बी पॉसिबल आहे. म्हणजे या एका निर्णयामुळे खऱ्या अर्थानं लाख 1.5 लाख उमेदवारांवरती जे आहे इफेक्ट होणार आहे. म्हणजे हा मुद्दा अतिशय जास्त व्यापक आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे शासन असं प्रयत्न करत आहे की हा मुद्दा जे ज्येष्ठ सरकारी वकील आहे त्यांच्या मार्फत या ठिकाणी युक्तिवाद केला जावा आणि त्या गोष्टीकरिता शासनाच्या वतीने या याचिकेमध्ये वेळ मागवून घेण्यात आला. अशी विनंती करण्यात आली की आम्हाला आणखीन काहीसा वेळ या ठिकाणी देण्यात यावा. त्यामुळे माननीय न्यायाधीश महोदयांनी विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर या याचिकेला जे आहे 2 आठवडे या ठिकाणी एक्सटेंड केलेला आहे. 2 आठवड्यानंतरचीच तारीख दिलेली. एक चांगली गोष्ट आहे की फार लांबची तारीख मिळालेली नाहीये आणि आता कोर्ट कधी कधी 2-2, 3-3 महिने या ठिकाणी जे आहे पुढची तारीख आपल्याला देतं. तर ती इथे एक चांगली गोष्ट ही घडलेली आहे की 2 आठवडे म्हणजे 12 मार्चला याची सुनावणी होणार आहे. परंतु त्याच्यापूर्वी यांनी या ठिकाणी जे आहे माननीय न्यायाधीश महोदयांनी शासनाला, प्रशासनाला या ठिकाणी जे काही त्यांचं ॲफिडेव्हिट आहे, आपला जो काही रिप्लाय आहे तो लेखी स्वरूपामध्ये शपथपत्राच्या स्वरूपामध्ये सादर करण्याचे आदेश देखील दिलेले आहे. आणि हा जो 2 महिन्यांचा कालावधी आहे, 2 आठवड्यांचा कालावधी आहे, या 2 आठवड्यांच्या कालावधीमध्ये जसे की आपल्याला बऱ्याच अंशी चर्चा ऐकायला मिळते आहे. आता ती किती ऑथेंटिक आहे त्यावरती अजूनही थोडंसं प्रश्नचिन्ह आहे, परंतु मे बी पॉसिबल आहे. मुंबई मंत्रालयामधून म्हणा किंवा काही सूत्रांच्या माध्यमातून अशी चर्चा आहे की शिक्षण सेवक कालावधी कमी केल्या जाऊ शकतं. अजून हे जर तरच्या जरी गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये काहीसं तथ्य आहे किंवा या ठिकाणी या 2 आठवड्यांच्या कालावधीमध्ये असंही होऊ शकतं की राज्य शासन या ठिकाणी किंवा प्रशासन वित्त विभागाच्या मदतीने या निर्णयाला आपल्याला नेमकं काय उत्तर द्यायचं आहे आणि जर आपल्याला यांचं मानधन वाढवायचं किंवा शिक्षण सेवक पद रद्द करायचं असेल तर सरकारच्या तिजोरीवर एक्झॅक्टली किती भार पडू शकतो याचं कॅल्क्युलेशन करू शकतं. या जर तरच्या गोष्टी आपला अंदाज आहे, परंतु मे बी या गोष्टी पॉसिबल असू शकतात. कारण शासन जर का या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह असेल की ठीक आहे आम्ही या बाबतीमध्ये काहीसा विचार करणार आहोत, तर मे बी अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. आणि तसं जर का घडलं तर खऱ्याच अर्थानं शिक्षण सेवकांना या ठिकाणी कोर्टाच्या थ्रू का होत नाही परंतु न्याय मिळालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे होप फॉर द बेस्ट. आणि खऱ्याच अर्थानं बऱ्याच शिक्षण सेवकांच्या व्यथा अशा आहेत की ते ऐकल्याच्या नंतर आपलं मन हेलावून जातं, आपल्या डोळ्यातून अश्रू येतात. कारण स्वतःचं घरदार संसार सोडून 500-700 किलोमीटर अंतरावर जाणं आणि त्या ठिकाणी जॉब करणं आणि तेही अतिशय 16,000च्या तुटपुंजा मानधनावर, त्यामध्ये जे आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नसताना खऱ्याच अर्थानं एक प्रकारे जे आहे वेठ बिगारीचा प्रकार आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. आणि शासनानं ऑलरेडी धोरण ठरवलेलं आहे समान काम समान वेतन. मग जर का त्या धोरणाप्रमाणे शिक्षण सेवकांना वेतन मिळालं तर ते अजिबात चुकीचं नसणार आहे. आणि इवाना आज आपले शिक्षण सेवक बांधव ज्या शाळेवरती काम करत आहेत आणि तिथे जे परमनंट शिक्षक आहेत, बऱ्याच शाळांवरती कितीतरी पटीनं परमनंट शिक्षकांपेक्षा आपले शिक्षण सेवक जे आहे चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसत आहे. यातून मला हे दर्शवायचं नाहीये की जे परमनंट शिक्षक आहे ते काम करत नाहीयेत, पण तो बऱ्याच शाळांमध्ये अशा प्रकारचा अनुभव येताना दिसतोय. मग जर का अशी कंडिशन असेल तर मग शिक्षण सेवकांसोबत अशा प्रकारचा दुजाभाव शासन का करत आहे? आणि ही जी योजना आहे शिक्षण सेवकाची महाराष्ट्र आणि आय थिंक बिहार व्यतिरिक्त आणखी कोणत्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. ही अशा प्रकारची जी आहे वेठ बिगारीची व्यवस्था फक्त आपल्याकडेच का असावी हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर होप फॉर द बेस्ट. येत्या 12 मार्च रोजी जी काही सुनावणी होईल त्या सुनावणीच्या मध्ये आपल्याला निश्चितपणाने काही ना काही पॉझिटिव्ह पाहायला मिळू शकतं आणि काहीतरी गोड बातमी पाहायला मिळू शकते अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाहीये. आणि सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू आहे, त्यानिमित्तानंही आपण प्रार्थना करूया की यार ठीक आहे या रमजान महिन्याच्या निमित्तानं का होत नाही, परंतु या याचिकेला जे आहे काहीतरी आपल्या फेवरला डिसिजन यावा आणि शिक्षण सेवकांचा जो वनवास आहे तो लवकरात लवकर संपवावा. आपल्याला जर का या संदर्भामध्ये काही मतं व्यक्त करायची असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपली मतं व्यक्त करू शकता.